नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। सुनील, ज्याला मी गावाहून माझ्या घरी कामासाठी घेऊन आले होते, तो सुरुवातीला अगदी सामान्य आणि साधारण होता, परंतु अचानक त्याच्या वागण्यात बदल झाला। माझ्या घरी मी आणि माझा 1 वर्षाचा मुलगा विहान असे आम्ही दोघे होतो। मी जॉबवर जायचे तेव्हा सुनील माझ्या बाळाला सांभाळायचा आणि तो माझ्या घरी राहायचा। मी माझ्या आयुष्यात एका मोठ्या फसवणुकीतून बाहेर पडत होती। माझ्यावर विश्वास ठेवायला लावून भविष्य दाखवून माझ्या भावनांशी खेळ करणाऱ्या व्यक्तीने अचानक मला सोडून दिलं होतं। जेव्हा मी त्याला भेटायला कोल्हापूरला गेले तेव्हा मला समजलं की त्याचे जीवन अगदीच वेगळ्या दिशेने चालले होते आणि मी फसवले गेले होते। या सगळ्यात माझा मुलगा विहान माझ्यासाठी सर्वात मोठा आधार होता। त्याच्यासाठी मला मजबूत राहायचं होतं। माझ्या आईवडिलांनी मला पाठिंबा दिला नव्हता आणि मग त्या दिवसानंतर मी माझं जग स्वतः उभं करायचा निर्णय घेतला होता। काही दिवसांपूर्वी मी सांगलीला गेले होते। माझ्या आजोबांच्या 9व्या वाढदिवसासाठी त्या भेटीने मला पुन्हा थोडी ताकद मिळाली, थोडा आधार मिळाला आणि माझ्या आयुष्यात पुढे काय करायचे ते ठरवण्याची हिंमत मिळाली। आजोबांची मी लहानपणापासून लाडकी होते। त्यांनी माझ्या आईबाबाप्रमाणे मला डावललं नव्हतं। आजोबांनी मला त्यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण पाठवलं होतं, त्यामुळेच मी सांगलीला गेले होते। माझ्या बाळाला तिथे फक्त माझ्या आजोबांनी जवळ घेतलं होतं। विहान त्याच्या आजोबांजवळ खेळत असताना मला ऑफिसमधून फोन आला। फोनवर बोलत मी काही वेळ बाजूला गेले। तेव्हा मी परत आले तेव्हा माझा विहान आजोबांकडे नसून घरातील एका नोकराकडे होता। मी जेव्हा पाहिलं की विहान त्या नोकराजवळ चांगला खेळत होता, मी माझ्या बाळाला त्या नोकराच्या हातून घेतलं व तिथून जाऊ लागले। तेव्हा त्या नोकराने मला थांबवलं। तो म्हणाला, बाईसाहेब, मला थोडी मदत हवी आहे। पैशांची मदत नको, मला काम हवं आहे। त्याने मला त्याचा परिचय दिला। तो म्हणाला, मी सुनील, मी या घरात गाई व म्हशींचा गोठा स्वच्छ करायचं काम करत होतो, पण मोठे साहेब आता या गाई म्हशी विकायचं म्हणत आहेत। तुमच्याकडे काही काम असेल तर द्या, मला कामाची गरज आहे। माझे आईबाबाही मजुरी करतात, मला कामाची फार गरज आहे। मी तेव्हा त्याला म्हणाले, माझ्या बाळाला सांभाळायचं काम आहे, पण त्यासाठी तुला पुण्याला यावे लागेल। त्या कामाचे मी तुला 8,000 रुपये महिना देईन। सुनील माझ्यासोबत शहरात यायला तयार झाला। विहान त्याच्याकडे चांगला राहत होता आणि तेच पाहून मी सुनीलला माझ्या घरी घेऊन गेले। सुनील तेव्हापासून माझ्यासोबत माझ्या घरी राहू लागला। तो म्हणाला की दर 4 महिन्याने थोडे पैसे जमा झाले की मी माझ्या गावी जाईन। सुनील दिवसभर माझ्या बाळाला छान सांभाळायचा। एवढंच काय, तो मला घरातील कामातही मदत करायचा। सुनीलला घरी येऊन आता महिना झाला होता। या महिन्याभरात त्याने माझं मन जिंकलं होतं। त्याच्या काळजीमुळे माझ्या बाळाची तब्येतही छान झाली होती। मला त्रास देणारा विहान आता शहाणा झाला होता। तो सुनीलच्या हातून व्यवस्थित जेवणही करायचा। सुनीलला मी त्याची एक स्वतंत्र खोली दिली होती। एके दिवशी रात्री विहान फार रडू लागला। काही केल्यास शांत होत नव्हता। बाळाच्या आवाजाने सुनील माझ्या खोलीत आला। त्याने विहानला माझ्या जवळून घेतलं। सुनील जवळ जाताच विहान शांत झाला। रात्र भरली होती, विहान सुनीलला सोडत नव्हता। मग तेव्हा मी सुनीलला माझ्या खोलीत झोपायला लावलं। सकाळी मी उठले तेव्हा विहान सुनीलला बिलगून झोपला होता। त्या रात्रीपासून सुनील विहानसाठी माझ्या खोलीत झोपू लागला। सुनील आल्यापासून सगळं काही छान चाललं होतं। सुनीलच्या कामावर खुश होऊन सुट्टीच्या दिवशी मी त्याला मॉलमध्ये घेऊन गेली। तिथे मी त्याला छान कपडे खरेदी करून दिले व सलूनमध्ये नेऊन मी त्याची नवी हेअरस्टाईल बनवून दिली। सुनील दिसायला चांगला होता, पण तो अगदी गबाळ्यासारखा राहत असे। त्या दिवशी मी त्याचा पूर्ण लुकच बदलला होता। त्याला असा हँडसम अंदाज पाहून मी सुद्धा त्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते। काल एका गोठ्यात काम करणारा साधारण नोकर एवढा हँडसम आणि स्मार्ट दिसू शकतो याची मी कल्पनाही केली नव्हती। मॉलमधून आम्ही घरी आलो। विहान येता झोपी गेला होता। मी विहानला खोलीत बेडवर टाकलं। मी बाहेर पाणी घेऊन आला आणि पाणी पिऊन मी ग्लास ठेवला। सुनील माझ्याकडे मगापासून एकटक बघत होता। मी हातातला ग्लास ठेवताच त्याने माझा हात हाती घेतला। त्याच्या अचानक बदललेल्या वागण्यामुळे मी पाहून जरा हडबडले व डोळे मोठे करून त्याला बघू लागले। तेव्हा सुनील म्हणाला, बाईसाहेब, तुमच्यामुळे आज पहिल्यांदा मी स्वतःच्या प्रेमात पडलोय। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते आपल्याला जगता आलं पाहिजे। आज माझी कायापालट करून तुम्ही माझ्यावर फार उपकार केलीत। मी तर खरंच खूप छान दिसतोय। सुनीलच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी खूप मोलाचा होता। त्याला खुश पाहून मी खुश होते। दुसऱ्या दिवसापासून तो अगदी स्वच्छतेने टापटीप राहू लागला। गावातील मुलगा म्हटल्यावर त्याची तब्येत चांगली होती। रोज तो घरात बैठकाही करायचा। त्याची उंची ठीकठाक होती। मी त्याला शिक्षणाबद्दल विचारलं होतं, पण तो म्हणाला, आता माझं शिक्षणावरून मन उठलंय। रोज सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी माझ्या बाळाला भरपूर लाड करायची। त्या दिवशी मी त्याला तसेच करत होती। माझा मुलगा विहान सुनीलच्या कडेवर होता। तो खेळत अचानक हल्ला आणि त्याच्या हालचालीत माझा सुनीलचा चेहरा गालाला इतके स्पर्शून गेला, मला तो खूपच अवघडल्यासारखं वाटलं। मी लगेच सुनीलला माफी मागितली आणि ऑफिसला निघून गेली। संध्याकाळी घरी आले तेव्हा मला त्या
सकाळच्या प्रसंगामुळे सुनीलकडे नीट बघता आलं नव्हतं. मला अजूनही फारच संकोच वाटत होता, पण मला जाणवत होतं की हा सर्व प्रसंग अगदीच अनाहूत आणि नकळत घडलेला होता. रात्री सुनीलने विहानला जीव घालून झोपी घातलं होतं. मग आम्ही दोघे जेवण करायला बसलो. जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत गेले. तिथे मी माझी मेडिसिन घेत होते. मला मायग्रेनचा त्रास होता, त्याचीच मेडिसिन मी घेत होते. औषध घेऊन माझं डोकं फार दुखत होतं. माझ्या खोलीत मी डोकं पकडून बसले होते. काही वेळाने सुनील खोलीत आला. मला असं बसलेलं पाहून त्याने काय झालं विचारलं. माझं डोकं खूपच दुखल्याचं सुनीलला कळताच त्याने अगदी साध्या आणि घरगुती पद्धतीने माझ्या कपाळावर हलकी मालिश करायला सुरुवात केली. त्याच्या त्या साध्या काळजीमुळे मला बरं वाटू लागलं आणि थोड्याच वेळात मला झोपही लागली. त्या रात्री मला खूप शांत झोप मिळाली. दुसऱ्या दिवशी आम्ही ऑफिसच्या ट्रेडिशनल ड्रेसचे फॅशन होतं. आज मी गुजराती लुक करणार होते. मी घागरा तर घालणार होतोय, पण वरच्याकडचा नॉट जरा अवघड असल्याने मला तो जमत नव्हता. घरी तर कुणी नसल्याने मी सुनीलला फक्त मदत म्हणून खोलीत बोलावलं. मी त्याला असंच नॉट व्यवस्थित बांधून दे म्हणून सांगितलं. त्याने नॉट नीट घट्ट करून दिला आणि माझी तयारी पूर्ण झाली. मी ऑफिसला निघायला लागले होते तेव्हा त्याने मला थांबवलं. बाळाचं काजळातून आणलं बाईसाहेब, हे घ्या विहान काजळ. आज थोडं काजळ लावा, आज तुम्ही खूपच छान दिसत आहात असं तो म्हणाला. त्याच्या या लहानशा काळजीने माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. त्या दिवशी संध्याकाळी मी घरी आले तेव्हा माझ्यासोबत माझी एक मैत्रीण रिया आणि तिचा प्रियकर करण ही आला होता. सुनीलने आज छान स्वयंपाक बनवला होता. माझी मैत्रीण रिया 2-3 दिवस माझ्याच घरी थांबणार होती. पुढचे 3 दिवस ते जोडपे माझ्याच घरी होते. दुसऱ्या दिवशी रात्री सुनीलने स्वयंपाक बनवला. सुनील रिया आणि तिच्या प्रियकराला जेवणासाठी बोलवायला त्याच्या खोलीत गेला, पण ते दोघेही ड्रिंक करत होते. रिया खूप थकली होती म्हणून ती जेवण न करता झोपी गेली. तिचा प्रियकर करण मात्र आमच्या सोबत जेवायला बसला. जेवत असतानाच करण अचानक म्हणाला, प्राची, तू रियापेक्षा खूप सुंदर दिसत आहे. आज त्याच्या अनावश्यक बोलण्याने मला खूपच अस्वस्थ वाटलं. सलूही करणकडे रागाने पाहत होता, पण तो काही बोलला नाही. जेवण झाल्यावर करण त्याच्या खोलीत निघून गेला. तो गेल्यावर सुनील मला म्हणाला, बाईसाहेब, तुमचे मित्र असे का बोलतात? मला त्यांचं बोलणं अजिबात आवडलं नाही. मी सुनीलला शांतपणे ठाम स्वरात सांगितलं, सुनील, मी तुला घरातील माणसासारखं वागते याचा अर्थ असा नाही की तू माझ्या पाहुण्यांबद्दल टिप्पणी करावी. तुझं काम म्हणजे पाहुण्यांची सेवा करणं, बाकी मला काही शिकू नकोस. हे बोलून मी माझ्या खोलीत गेले. जरी मी त्याला रागावलं होतं तरी काही वेळाने सुनील माझ्यासाठी पाणी घेऊन आला. मी औषध घेतलं आणि पाणी पिऊन झोपले. त्या रात्री मला वाटलं की सुनील आपल्याला खोलीत झोपला असेल, पण सकाळी डोळा उघडताच मला जाणवलं तो माझ्या पलंगाच्या बाजूला झोपला होता. कदाचित औषधांचा परिणाम किंवा ठप्पा म्हणून मी कधीही झोपले कळलेच नव्हते आणि तो कधी येऊन बसला तेही लक्षात नव्हतं. मी अजून नीट उठलेही नव्हते तेव्हाच माझ्यासमोर रिया उभी होती. तिने करणला माझ्यासमोर आणलं आणि त्याच्या हातातला मला तिची ओढणी बांधलेली दिसली. रिया म्हणाली, तुझ्या गावठी नोकराने माझ्या प्रियकराचा हात मोडलाय. सुनील तर सारखा नाही नाही म्हणून मान डोलत होता. तो म्हणाला, बाईसाहेब, मी काही केलं नाही. रात्री करण साहेब नशेत होते तेव्हाच त्यांचा झोल गेला असेल व ते पडले असतील. रिया अजूनही नशेत होती असं मला वाटत होतं. सुनीलने माझ्यासाठी त्या दोघांची माफी मागितली. रिया व करण तेव्हा तिथून निघून गेले. सुनील माझी माफी मागू लागला. मला माहीत होतं त्याने काही केलं नव्हतं. आज मी सुट्टी घेतली होती. बरेच दिवस झाले माझी धावपळ सुरू होती. आज जरा स्वतःला वेळ द्यावा म्हटलं. नाश्ता झाल्यावर मी पुन्हा एकदा झोप काढली. विहान माझ्यासोबत झोपी गेला होता. उठल्यावर मला एक कॉफी हवी होती. मी सुनीलला कॉफी बनवण्यासाठी आवाज देत होते, पण त्याचा प्रतिसाद देत नव्हता. तो कुठे गेला असेल या विचाराने मी त्याच्या खोलीकडे गेले. त्याच्या खोलीत पोहोचताच दिसलं सुनील नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता आणि तो स्वतःला व्यवस्थित तयार करत होता. त्याने अजून शर्ट घातला नव्हता, त्यामुळे मला पहिल्यांदा जाणवलं की तो खूप मेहनत करणारा तंदुरुस्त मुलगा आहे. असं पाहून मला क्षणभर आश्चर्य वाटलं, कारण मी नेहमी त्याला साधा शांत स्वभावाचा समजत आले होते. मी उंबरठ्यावर उभे राहून सगळं पाहत राहिले. कदाचित थकवा, तणाव किंवा मागच्या काही दिवसात घडलेल्या गोष्टी हे सगळं डोक्यात चालू असल्यामुळे मी तिथे काहीच न बोलता उभी राहिली. सुनीलने मला पाहिलं आणि किंचित अवघडून म्हणाला, बाईसाहेब, काही काम आहे का? त्याचा आवाज ऐकताच मी भानावर आले. मी म्हणाले, हो, काम होतं. कॉफी बनवशील का माझ्यासाठी? सुनील माल डोलून किचनमध्ये गेला. त्या दिवशी ऑफिस नव्हतं म्हणून मी विचार केला थोडं स्वतःचं स्किन केअर करून घ्यावं. मग मी माझ्या खोलीत वॅक्सिनचं सामान लावलं. वॅक्स करत असताना चुकून माझ्या हातून बॉक्स जरा जास्त गरम झाला आणि ते माझ्या पायाला लागला. स्त्री वेदना झाली. माझ्या तोंडून अचानक जोरात आवाज निघाला. तो आवाज ऐकता सुनील काळजीने पळत खोलीत आला. बाईसाहेब, काय झालं? तो अक्षरशः घाबरून विचारत होता. मी पाय दाखवत म्हणाले, अरे, माझ्या वॅक्स जास्तच गरम झालं आणि मला पाय भाजला गेला. तेव्हा मला माझी जास्त काळजी वाटू लागली. सुनीलने शांतपणे परिस्थिती हाताळली. त्याने गरम वॅक्स नीट काढून टाकली आणि जखमेवर क्रीम लावून दिली.
त्याच्या मदतीने घरातील माणसासारखा भावना होत्या. माझा त्रास बघून तो म्हणाला, तुम्ही हलू नका बाईसाहेब, मी आहे ना, तुम्ही जे सांगाल ते मी करतो. बाळाला मी हॉलमध्ये झोक्यात झोपवले. माझ्या बाळाची संपूर्ण जबाबदारी सुनील सुखरपणे पार पडत होता. त्याच्या जबाबदार वागण्याने मला दिलासा मिळाला. मी त्याला काही काम सांगितलं आणि त्याने ते केलं नाही असं आजपर्यंत झालं नव्हतं. तेव्हाही खूप काळजीपूर्वक त्याने पार्लरच्या कामात माझी मदत केली. तेव्हा मी चेहऱ्यावर फेशियल करणार होते, पण हात दुखत असल्याने मला तेही जमत नव्हते. सुनील म्हणाला, तुम्ही फक्त बसून राहा, मी मदत करतो. त्याने मला अगदी सौम्य सेल रिलॅक्शन मसाज करून दिली आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरची जळजळ, ताण आणि दुखणे कमी झाले. माझा तो दिवस पूर्णपणे आरामात गेला. मला जाणवत होतं की सुनील घरातलं प्रत्येक काम इतक्या दक्षतेने सांभाळत होता की तो कुठल्याही जबाबदारीत मागं नव्हता. परंतु त्याच्या वागण्यातील ती शांतता, निरीक्षण करणारी नजर आणि घरात मागच्या काही दिवसात घडणाऱ्या घटना यामुळे मनात एक वेगळाच प्रश्न घोळत होता. सुनील जितका साधा दिसतो तितकाच तो काहीतरी लपवतोय का? आज रात्री मी सुनीलला माझ्या खोलीत झोपण्यास नकार दिला. दिवसभर मी घराबाहेर असते, किमान रात्री तरी मला माझ्या बाळाला विहानसोबत शांत वेळ घालवायला अधिकार होता. सुनील घरातील मदतनीस म्हणून काम करत होता, पण हळूहळू तो प्रत्येक गोष्टीत सतत माझ्याजवळ असू लागला होता. ते मला योग्य वाटत नव्हते. म्हणून मी त्याला शांतपणे सांगितलं, सुनील, आजपासून तो हॉलमध्ये झोप, मला विहानला वेळ द्यायचा आहे. तो आईची माया विसरत चाललाय. सुरुवातीला विहान काही दिवस सुनीलशिवाय झोपायला रडायचा, कारण तो त्याच्याशी खूप मायेने वागत असे. पण नंतर हळूहळू सगळं नॉर्मल झालं आणि मी विहानला शांतपणे झोपू लागला आणि विहानही शांतपणे झोपू लागला. या सगळ्यात मला एक वेगळाच बदल जाणवू लागला. सकाळी उठल्यावर अंगावर विचित्र थकवा जाणवायचा, जणू रात्री माझी झोपच झाली नसावी असं काहीतरी. हात दुखायचे, पाठीवर एक ओढल्यासारखं वाटायचं. मी एवढी थकते कशामुळे हा प्रश्न मला सतत त्रास देऊ लागला. काही दिवसांनी माझ्या अंगदुखीत इतकी वाढ झाली की बेडवरून उठणंही अवघड होऊ लागलं. कामावर लक्ष लागेनासं झालं. शेवटी मी ऑफिसमधून आठवडाभराची रजा घेतली. थोड्या आरामात केला आणि हे ठीक होईल असं मी स्वतःला समजावून घेतलं. या काळात पूर्ण वेळ विहान सुनीलकडे असायचा. तो पूर्ण काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष ठेवत असे. पण तरीही माझ्या मनात काहीतरी विचित्र शंकेचे सावट हळूहळू दाटू लागलं होतं. ते काय होतं हे मला समजलं नव्हतं. त्या दिवशी मी कमरेला हात लावून शांत बसले होते. वेदना एवढी वाढली होती की ताट बसणंही कठीण झालं होतं. रात्री उशिरा सुनील पाणी घेऊन माझ्या खोलीत आला. माझ्या वेदनी स्थिती पाहून तो म्हणाला, बाईसाहेब, तुम्हाला खूप त्रास होतोय का? दिसतंय असं दिसतंय. हरकत नसेल तर मी तुमची पाठीला औषध लावून हलका मसाज करून देऊ का? कधी कधी त्यामुळे वेदना कमी होती. त्यावेळी दुखणं खूप वाढलं होतं. त्यामुळे मी त्याचा प्रस्ताव मान्य केला. परिसर शांत ठेवण्यासाठी आणि डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून मी खोलीतील मोठा लाईट बंद करून फक्त छोटा 0 बल्ब चालू ठेवला. थोड्या मंद प्रकाशात मला जरा बरं वाटत होतं. सुनीलने नीटपणे औषध लावून मसाज करायला सुरुवात केली. काही वेळातच खरोखरच आराम मिळू लागला. वेदना थोडी थोडी कमी होत होती. मसाज करताना तो हळूहळू आवाजात म्हणाला, बाईसाहेब, तुम्हाला कधी विहानच्या बाबांची किंवा तुमच्या आयुष्याबद्दल जुन्या गोष्टींची आठवण येते का? तुम्ही एवढ्या जबाबदारीने सगळं सांभाळता, हे सगळं अवघड असेल ना? क्षणभर मी शांत झाली. त्याच्या प्रश्नाचं सरळ उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी फक्त म्हणाले, काही प्रश्नांची उत्तरं नसतात सुनील, ते तसंच राहू दे. मग तो काही न बोलता त्याचं काम करीत राहिला. थोड्याच वेळा मला खूप हलकं वाटलं आणि त्या रात्री मी नीट झोपही घेतली. 2 दिवसांनी ती तारीख येणार होती ज्या दिवशी मी माझ्या प्रियकराला पहिल्यांदा भेटली होती. तो दिवस अखेर उजाडला. त्या दिवशी दिवसभर मी माझं मन कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त करायचा प्रयत्न केला, पण रात्रीच्या अंधारात मला माझ्या प्रियकराची आठवण जास्तच येत होती. आज तो माझ्यासोबत नसला तरी तो माझ्या बाळाचा बाप होता. विहानला पाहून रोज मला त्याची आठवण येत असे. आज मी माझी भावना लपवू शकले नाही. विहान माझ्या शेजारी शांत झोपला होता, पण मला माझ्या भावनांच्या गोंधळात त्याचं भानच राहिलं नव्हतं. त्या दिवशी मी माझं औषध घेणं विसरले होते. तेवढ्या सुनील माझ्या खोलीत पाणी घेऊन आला. मला रडताना पाहून तो हळू आवाजात म्हणाला, बाईसाहेब, आधी पाणी घ्या, शांत व्हा. त्याने मला पाणी प्यायला दिलं आणि मग औषधही दिले. माझ्या आवाजाने विहान हलकासा कुजबूज करू लागला. तो उठू नये म्हणून सुनीलने अतिशय काळजीपूर्वक मला बाहेर नेऊन त्याच्या खोलीत बसवलं, जेणेकरून बाळाची झोप मोडू नये. तिथे पोचताच मी भावनांनी भारावून गेल्यामुळे सुनीलच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या क्षणी मला फक्त कोणीतरी माझं मन शांत करणारं अशी गरज वाटत होती. सुनील काही न बोलता बसला होता, फक्त माझे अश्रू पुसत होता. जणू परिस्थिती समजून तो फक्त आधार देत होता. सुनील, मला आज फार एकटं वाटतंय, मी कुजबुजून म्हटलं. तो हळू आवाज मानला, बाईसाहेब, मी इथेच आहे. तुम्हाला शांत बसायचं असेल किंवा बोलायचं असेल तर बोला, मी ऐकतोय. त्याच्या बोलण्यात आदरही होता आणि काळजी. मी डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून बसले आणि रडता रडता कधी झोप लागली ते कळलंच नाही.
सकाळी जाग आली तेव्हा मी एकटीच त्याच्या खोलीत होते. सुनीलचा शर्ट खुर्चीवर ठेवलेला दिसला, पण सुनील स्वतः तिथे नव्हता. मी बाहेर आले तेव्हा समोरील दृश्य पाहून मी तबकले. सुनील विहानला दूध बिस्किट खाऊ घालत होता, तेही अतिशय प्रेमाने, जणू बाळ रडू नये म्हणून. त्याने सकाळपासून संपूर्ण जबाबदारी उचलली होती. काही काळ मला माझ्या भावनांच्या गोंधळात बाळाचा विसर पडला होता, पण सुनीलने मात्र दोघांची काळजी घेतली होती. रात्री मानसिक थकव्याने माझी झोप उशिरा झाली होती. दिवसभर सुनीलने माझ्याशी नजर मिळवली नाही, जणू तो आदराने एक सीमा पाळत होता. त्या दिवशी रिया मला भेटायला घरी आली. तिच्या येण्याने माझ्या आयुष्यातील गोंधळ आणखी एका वळणावर जाणार होता हे मला अजून जाणवत होतं. रिया आज सुनीलकडे बघतही नव्हती. तो तिला पाणी घेऊन खोलीतून बाहेर गेला. त्यानंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी करून रिया जायला निघाली. जाताना ती मला म्हणाली, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुझ्या सहाय्यकाला इथून काढून टाक. तो दिवस तो केवढा साधा नाही. मी तिचं बोलणं मनावर घेतलं नाही. रोजप्रमाणे रात्री जेवण झाल्यावर सुनीलने मला पाण्याचा ग्लास माझ्या खोलीत आणून दिला. त्याने विहानला झोपी घातलं तेव्हा विहान आज हॉलमध्ये झोपला होता आणि सुनील त्याच्यावर लक्ष ठेवत होता. मी माझ्या खोलीचा लाईट बंद करून झोपी गेले. काही वेळाने विहानचा आवाज मला ऐकू आला. त्याच्या आवाजाने मला जाग आल्यासारखं वाटलं. मी उठणार होते, पण तेव्हाच तो लगेच शांत झाला. काही वेळाने मला खोलीचा दरवाजा हलल्याचा आवाज आला. मी बारीक नजरेने बघत होते. सुनील माझ्या खोलीत आला होता. त्याने माझ्याजवळ येऊन पाहिलं की मी झोपली आहे की नाही, आणि त्यानंतर त्याने माझा मोबाईल हातात घेतला. मग काय, मी पटकन खोलीचा लाईट सुरू केला. मला जाग पाहून तो थोडा दचकला. मी माझा मोबाईल परत घेतला आणि म्हणाले, सुनील, हे काय चाललंय? तू यावेळी इथे काय करतोयस? काही नाही म्हणून त्याने तिथूनच निघण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच मी त्याला माझी आणि रियामधील संभाषणाबद्दल सांगितलं आणि त्याला एक व्हिडिओही दाखवला, जो मला रियाने दुपारी दाखवला होता, ज्या सुनील करणसोबत वाद घालताना दिसत होता. मी त्यांना विचारलं की हे काय आहे. मी त्याला विचारलं, हे काय आहे? तू माझ्या अतिथीसोबत असं उद्धटपणे कसं काय वागतोस? तेव्हा त्याने स्पष्ट केलं, करण सरांचा उद्देश रात्री चुकीचा होता. ते माझ्या लक्षात आलं म्हणून मी त्यांच्याशी वरचढ बोललो होतो. या घरातील कामांसोबतच इथल्या व्यक्तींची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. कारण मी या घरातलं मीठ खाल्लंय. मी त्याची गोष्ट समजून घेतली, कारण करणलाही मी जाणून होते. सुनीलचं बोलणं ऐकून मी म्हणाले, ठीक आहे, मी तुझं बोलणं मान्य केलं, पण तू मला झोप येण्यासाठी ते औषध का देत होतास? आज मी तुला तुझ्या हातातून पाण्यात ते टाकताना पाहिलं. हे सगळं न सांगता तू असं का करत होतास? मला जे काही कळालंय त्यामुळे मला वाटतंय की तू काहीतरी चुकीचं करत होतास. आता हे सगळं स्पष्ट करून सांग आणि मग कायमचा शांतपणे गावी निघून जा. एवढं मी म्हणताच सुनील शांतपणे बोलू लागला, बाईसाहेब, तुम्ही समजत आहात तसं काही घडलेलं नाही. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणूनच मी तुमच्या पाण्यात झोप येण्याचं औषध घालत होतो, जेणेकरून तुम्हाला विश्रांती मिळेल. कालही तुम्ही माझ्याजवळ आल्यावर तुम्हाला लगेच झोप लागली. एवढंच झालं. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, काही दिवसापूर्वी मी तुम्हाला रात्री फोनवर बोलताना पाहिलं. तुमच्या बोलण्यातून मला कळालं की तुम्ही तुमच्या पूर्वीच्या ओळखीच्या व्यक्तीला पुन्हा भेटणार होतात आणि ती भेट इथेच घरातच ठरली होती. त्या व्यक्तीबद्दल मला काही गोष्टी माहिती झाल्या होत्या आणि मला वाटलं की तो तुम्हाला पुन्हा त्रास देईल. सुनीलचं बोलणं ऐकून मी थोडी गप्प झाले. तो पुढे म्हणाला, मी तुमच्यावर कोणताही धोका किंवा वाईट प्रसंग येऊ नये म्हणूनच तुम्हाला झोप येईल असं औषध घातलं होतं, जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तीला भेटायला जाणार नाही. माझा हेतू चुकीचा नव्हता, फक्त तुम्ही सुरक्षित राहावंस एवढंच वाटलं होतं. मला तुम्ही विहानच्या बाबांना भेटणार होता ना, पण तुमच्याशी खोटं बोलतोय. तुमच्या बाळाला तुमच्यापासून घेण्यासाठी तो तुमच्या जवळ येतोय. त्याने त्याच्या पहिल्या बायकोला डिवोर्स दिला नाही. तो तुमच्याशी खोटं बोलतोय. सुनीलच्या तोंडून ती सगळी माहिती ऐकून मी गोंधळून गेले. मी पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन त्याला म्हणाले, तू आहेस तरी कोण? एवढी सगळी माहिती तू कशी मिळवलीस? तेव्हा तो हसला आणि म्हणाला, तुमच्या आजोबांनी मला तुमचा फोटो दाखवला होता. तुम्हाला बघताच मला वाटलं की मला तुमच्याजवळ राहायचं आहे आणि तुम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे. माझ्या आजोबांनी माझं मन पाहिलं आणि मला एक संधी दिली. त्यांनी सांगितलं की त्यांचा हेतू फक्त मदत आणि सुरक्षितता ठेवण्याचा होता आणि त्यांनी तर आमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रत्येक पावलावर काळजी घेतली. सुनील 25 वर्षाचा होता, नोकरीत सक्षम, आणि त्याचा ध्यास फक्त आमच्या भल्यासाठी होता. त्याने माझ्या आयुष्यातील प्रत्येक धोक्याला तोंड दिलं. सुनीलचं सत्य ऐकल्यानंतर माझ्या मनात भावनांचं वादळ उठलं होतं. एका बाजूला त्याने माझ्यापासून झोपेच्या गोळ्यांची गोष्ट लपवली होती, जी चुकीचीच होती, पण दुसऱ्या बाजूला त्याने माझं आणि विहानचं रक्षण करण्यासाठी स्वतःला एका साध्या नोकराच्या रूपात माझ्या आयुष्यात आणलं होतं. मी काही क्षण त्याच्याकडे नुसतीच पाहत राहिले. तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस, हीच सर्वात मोठी चूक केलीस सुनील, मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले. सुनीलने मान खाली घातली. हो बाईसाहेब, माझी चूक झाली, पण जर त्या दिवशी मी तुम्हाला थांबवलं नसतं तर कदाचित आज तुमचं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त झालं असतं. तो बोलत असतानाच माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. मी कॉल उचलला आणि स्क्रीनवर दिसलेला चेहरा पाहून माझ्या अंगावर काटा आला.
तो माझी प्रियकर होता. तो मोठ्याने हसू लागला. प्राची, तुला वाटलं तू माझ्यापासून कायमची दूर जाशील. विहान माझा मुलगा आहे. मी कोर्टात जाईन आणि त्याचा ताबा घेईन. हे ऐकताच माझ्या हातातून मोबाईल थरथरू लागला. सुनीलने शांतपणे फोन माझ्या हातातून घेतला आणि म्हणाला, तुझा खेळ संपला आहे. तुझ्या पहिल्या पत्नीची तक्रार, तुझे फसवणुकीचे पुरावे आणि तुझ्या सर्व रेकॉर्डिंग्स आमच्याकडे आहेत. पुन्हा प्राची किंवा विहानच्या जवळ आला तर यावेळी थेट कायद्याला उत्तर द्यावं लागेल. समोरचा माणूस काही क्षण गप्प झाला. त्याला सुनीलची खरी ओळख माहिती नव्हती. पण फोन कट झाला. मी आश्चर्याने सुनीलकडे पाहिलं. हे सगळं तुझ्याकडे कसं? सुनील हळूच म्हणाला, असला कारण मी फक्त गोट्यात काम करणारा मुलगा नाही. त्याने आपल्या खिशातून एक ओळखपत्र काढलं. ते पाहताच माझे डोळे विस्फारले. तो एका खाजगी तपास संस्थेसोबत काम करत होता. माझ्या आजोबांनी माझ्या येणाऱ्या धोक्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याशी संपर्क केला होता. मला काहीही न सांगता माझ्या आणि विहानच्या सुरक्षिततेसाठी त्याला माझ्या आयुष्यात पाठवलं गेलं होतं. त्या क्षणी माझ्या मनात त्याच्याबद्दलचा राग विरघळू लागला. पण विश्वास पुन्हा निर्माण होण्यासाठी वेळ लागणार होता. 2 दिवसांनी मी सांगलीला आजोबांना भेटायला गेले. तिथे पोचल्यावर आजोबांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, बाळा, मी आयुष्यात अनेक माणसं पाहिली आहेत. सुनीलसारखा प्रामाणिक मुलगा फार क्वचित भेटतो. त्याने कधीच तुझ्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. त्याचा हेतू फक्त तुझं रक्षण करणं होता. मी काहीच बोलले नाही. परत पुण्याला आल्यावर मी पाहिलं सुनील आपलं सामान आवरत होता. कुठे चाललास? मी विचारलं. तो हसला. माझं काम संपलं बाईसाहेब. आता मी इथे राहणं योग्य नाही. तुमचा माझ्यावरचा विश्वास तुटला आहे. त्यापेक्षा मी निघून गेलेलं बरं. तो दारापर्यंत पोहोचला. इतक्यात विहान धावत आला आणि सुनीलच्या पायाला बिलगून मोठ्याने रडू लागला. सुनील! विहानच्या तोंडून पहिल्यांदाच सुनीलचं नाव स्पष्ट ऐकू आलं. ते दृश्य पाहून माझे डोळे पाणावले. मी हळूच म्हणाले, थांब, जाऊ नकोस. सुनील वळून माझ्याकडे पाहू लागला. मी अजून तुला माफ केलेलं नाही, पण मला पुन्हा विश्वास ठेवायला शिकायचा आहे. त्यासाठी तू इथे राहा. मात्र आता आपल्या नात्यात खोटं गुपित किंवा फसवणूक नसावी. सुनीलच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो फक्त एवढंच म्हणाला, यापुढे प्रत्येक सत्य सर्वात आधी तुम्हालाच सांगेन. काही महिने उलटले. आमच्या आयुष्यात शांतता परत आली होती. विहान सुनीलला बाबा म्हणू लागला नव्हता, पण त्याच्याशिवाय एक क्षणही राहत नव्हता. एका संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत होता. घराच्या गच्चीवर उभं राहून मी पावसाकडे पाहत होते. सुनील माझ्या शेजारी येऊन शांत उभा राहिला. काही क्षण दोघेही काही बोलला नाही, पण मी त्याचा हात हलकेच हातात घेतला. धन्यवाद. तो हसला. कशासाठी? माझ्या तुटलेल्या आयुष्याला पुन्हा जगण्याची हिंमत दिल्याबद्दल. तो काही बोलला नाही, फक्त माझा हात घट्ट पकडला. त्याच क्षणी खाली दरवाजाची बेल जोरात वाजली. सुनील खाली गेला. दार उघडताच बाहेर 2 पोलीस अधिकारी उभे होते. त्यांच्यासोबत एक मध्यमवयीन महिला होती. ती सुनीलकडे पाहून रडू लागली. सुनील, अखेर तुला शोधलं. सुनीलचा चेहरा फटकन बदलला. तो कुजबुजला. आई, मी वरून हे सगळं पाहत होते. माझ्या मनात पुन्हा एक नवा प्रश्न निर्माण झाला. सुनीलने मला त्याच्या आयुष्याबद्दल अजून किती गोष्टी सांगितल्याच नव्हत्या. आणि त्या महिलेसोबत आलेले पोलीस त्याला अटक करायला आले होते की अनेक वर्षापासून हरवलेल्या मुलाला घरी घेऊन जायला? कथेचा पुढचा अध्याय अजून इथूनच एका नव्या आणखी मोठ्या रहस्याने सुरू होणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मनात एकच प्रश्न घोळत होता. रात्री दारात आलेले पोलीस आणि ती महिला नेमकी कोण होती? मी हॉलमध्ये आले तेव्हा सुनील शांतपणे सोफ्यावर बसला होता. त्याच्या डोळ्यात रात्रभर झोप झाली नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. विहान त्याच्या मांडीवर बसून खेळत होता. मी त्याच्याकडे पाहत विचारलं, काल रात्री काय झालं होतं? ती महिला कोण होती? सुनीलने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, बाईसाहेब, आजपर्यंत मी माझ्या आयुष्याबद्दल तुम्हाला जे सांगितलं ते पूर्ण नव्हतं. आता सगळं खरं सांगण्याची वेळ आली आहे. तो पुढे म्हणाला, ती माझी आई होती. मी लहान असताना माझं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या घटनेनंतर माझ्या वडिलांनी मला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक वर्ष नातेवाईकांकडे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं. माझं आयुष्य सतत लपवून राहण्यात गेलं. नंतर मी मोठा झाल्यावर एका खाजगी तपास संस्थेत काम करू लागलो. मी त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होते. तो पुढे म्हणाला, तुमच्या आजोबांनी माझ्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी तुमच्याबद्दल सगळं सांगितलं. तुमच्या आयुष्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी मला तुमच्याजवळ पाठवलं. मी काही क्षण शांत राहिले. मग पोलीस का आले होते? मी विचारलं. तो म्हणाला, माझ्यावर कोणताही गुन्हा नाही. त्यांनी फक्त माझी ओळख पडताळून पाहण्यासाठी आणि माझ्या आईची तक्रार बंद करण्यासाठी मला बोलावलं होतं. अनेक वर्षापूर्वी हरवलेल्या मुलाची नोंद अजूनही सुरू होती. तेवढ्यात सुनीलची आई माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, बाई, माझ्या मुलाने तुमचं काही वाईट केलं नाही. तो लहानपणापासून दुसऱ्याचं रक्षण करत आला आहे, पण स्वतःचं आयुष्य मात्र जगलाच नाही. तिचं बोलणं ऐकून माझं मन भरून आलं. मी सुनीलकडे पाहिलं. तो मात्र अजूनही माझ्याकडे नजर मिळवतच नव्हता. त्या दिवशी दुपारी सुनील त्याच्या आईला घेऊन गावाकडे गेला. घर अचानक रिकामं वाटू लागलं. विहान दिवसभर सुनीलला शोधत होता. तो वारंवार दाराकडे बोट दाखवत सुनील असं म्हणून रडत होता. त्याला शांत करताना माझ्याही डोळ्यात पाणी आलं. 2 दिवसांनी रात्री अचानक माझ्या मोबाईलवर एका
अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तुझा विश्वास अजूनही चुकीच्या माणसावर आहे. त्याच्यासोबत एक फोटो होता. त्या फोटोमध्ये सुनील एका तरुणीसोबत उभा होता आणि ती त्याचा हात धरून हसत होती. माझ्या मनात पुन्हा शंकेचं वादळ उठलं. मी लगेच सुनीलला फोन केला. त्याने फोन उचलताच मी फोटोबद्दल विचारलं. तो काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, मी उद्या पुण्यात येतो, समोर बसून सगळं सांगतो. दुसऱ्या दिवशी तो आला. मी त्याला फोटो दाखवला. तो हसला आणि म्हणाला, ही माझी बहीण आहे. अनेक वर्षांनी आम्ही भेटलो होतो. आईनेच हा फोटो काढला होता. माझ्या मनावरील मोठं ओझं हलकं झालं. मी नकळत हसले. सुनील म्हणाला, बाईसाहेब, आम्हाला आपल्या दोघांमध्ये आता कुठलंच गुपित राहायला नको. मी मान हलवली. त्या संध्याकाळी आम्ही तिघे जवळच्या उद्यानात फिरायला गेलो. विहान पहिल्यांदाच इतका आनंदात धावत होता. तो कधी माझा हात धरत होता तर कधी सुनीलचा. आम्ही दोघं त्याच्याकडे पाहत हसत होतो. सूर्य मावळत होता. थंड वारा वाहत होता. मी शांतपणे म्हणाले, सुनील, आयुष्यात खूप लोक भेटले. कुणी फसवलं, कुणी सोडून गेलं. पण तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हा मला पुन्हा विश्वास ठेवायला शिकवलंस. तो हळू आवाजात म्हणाला, मी कधीच तुमच्यावर हक्क गाजवणार नाही, पण आयुष्यभर तुमच्या विहानच्या पाठीशी उभा राहीन. त्याच क्षणी विहान धावत आला आणि आमचे दोघांचे हात एकत्र पकडले. आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. पण त्या आनंदाच्या क्षणी दूर पार्किंगमध्ये उभा असलेला एक अनोळखी माणूस आमच्याकडे मोबाईलने फोटो काढत होता. त्याने कोणाला तरी फोन करून एवढंच म्हटलं, हो, तिथे तिघेही एकत्र आहेत. आता पुढची चाल खेळायची वेळ आली आहे. त्या एका वाक्याने आमच्या आयुष्यात आणखी एका मोठ्या संकटाची चाहूल लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी काल पार्किंगमध्ये दिसलेला अनोळखी माणूस माझ्या मनातून काही केल्या जात नव्हता. त्याने आमचे फोटो काही काढले असतील हा प्रश्न सतत डोक्यात फिरत होता. मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते. तेवढ्यात सुनील शांतपणे माझ्याजवळ आला. त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, बाईसाहेब, तुम्ही काहीतरी विचारात आहात. मी त्याला कालच्या त्या माणसाबद्दल सांगितलं. सुनीलचा चेहरा क्षणात गंभीर झाला. मीही त्याला पाहिलं होतं. म्हणूनच मी रात्री घराभोवतीचे सगळे CCTV तपासले, पण तो मुद्दाम कॅमेऱ्याचा बाहेरचा उभा राहिला होता. हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. त्या दिवशी मी ऑफिसला जाणार विचार रद्द केला. दिवसभर आम्ही घरातच होतो. विहान खेळत होता, पण माझं लक्ष सारखं खिडकीबाहेर जात होतं. संध्याकाळी अचानक घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर बाहेर कुरिअरवाल्यासारखा एक माणूस उभा होता. त्याने माझ्या नावाचं एक लहानसं पार्सल दिलं आणि लगेच निघून गेला. मला आश्चर्य वाटलं, कारण मी काही मागवलं नव्हतं. मी पार्सल उघडलं. आत एक लहानसा लाल रंगाचा खेळण्याचा ट्रक होता आणि त्याखाली एक चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीवर फक्त एकच ओळ लिहिलेली होती, विहानवर लक्ष ठेव, वेळ फार कमी आहे. माझ्या हातातून ती चिठ्ठी खाली पडली. सुनीलने ती उचलली आणि त्याचा चेहरा पटकन बदलला. तो म्हणाला, हे साधं धमकीचं पत्र नाही. ज्याने हे पाठवलं आहे त्याला विहानबद्दल सगळी माहिती आहे. तेवढ्यात विहान तो ट्रक उचलून खेळू लागला. सुनीलने झटकन तो ट्रक त्याच्या हातातून घेतला. त्याने काळजीपूर्वक ट्रक उघडला आणि आम्ही दोघे थक्क झालो. त्या खेळण्यात एक छोटंसं GPS ट्रॅकर बसवलेलं होतं. म्हणजे कोणीतरी आमच्या घरातलं प्रत्येक हालचाल पाहण्याचा प्रयत्न करत होतं. सुनीलने लगेच तो ट्रॅकर बंद केला. त्याने कोणाला तरी फोन लावला आणि फक्त एवढंच म्हणाला, खेळ सुरू झाला आहे. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. कोणाशी बोलत होतास? तो म्हणाला, माझ्या संस्थेतील 2 विश्वासू लोकांना बोलावलं आहे. आता ही गोष्ट फक्त आपल्यापुरती राहिलेली नाही. रात्री 11:30च्या सुमारास घराबाहेर कुत्रे जोरजोरात भुंकू लागले. सुनीलने पडदा हलकासा बाजूला केला. बाहेर एक काळी SUV उभी होती. तिचे दिवे बंद होते. आत कोण बसलं होतं ते दिसत नव्हतं. जवळपास 10 मिनिटं ती गाडी तिथेच उभी राहिली आणि मग हळूहळू निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घराबाहेर आलो तेव्हा गेटवर एक पांढरा गुलाब ठेवलेला होता. त्यात बांधलेल्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, प्राची, तुझं भूतकाळ संपलेलं नाही. हे वाचून माझे हात थरथरू लागले. मी सुनीलकडे पाहिलं. त्याने काही न बोलता तू चिठ्ठी खिशात ठेवली. त्या दिवशी दुपारी त्याने मला आणि विहानला एका सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला. आम्ही गाडीत बसलो. शहराबाहेर पडताच अचानक मागून तीच काळी SUV आमच्या गाडीच्या मागे लागली. सुनीलने आरशातून पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाला, सीट बेल्ट लावा, काही झालं तरी घाबरू नका. माझं हृदय जोरात धडधडत होतं. काही मिनिटातच त्या SUVने आमच्या गाडीला ओव्हरटेक करून रस्ता अडवला. 4 मुखवटा घातलेला पुरुष खाली उतरले. त्यांच्यापैकी एकाने मोठ्याने ओरडत म्हटलं, बाळ, आम्हाला द्या, नाहीतर आज इथून कोणीही जिवंत जाणार नाही. भीतीने विहानला घट्ट मिठी मारली. पण पुढच्या क्षणी सुनील शांतपणे गाडीतून खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तो त्या माणसाकडे पाहून म्हणाला, तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे. तेवढ्यात दूरवरून पोलीस सायरनचा आवाज ऐकू यायला लागला. 4ही माणसं क्षणभर गोंधळली. पण त्याचा नेता हसत म्हणाला, आज नाही, पुढच्या वेळी आम्ही विहानला घेऊनच जाऊ. कारण त्याच्याकडे अशी एक गोष्ट आहे ज्याची किंमत करोडोमध्ये आहे आणि त्याची कल्पना तुम्हालाही नाही. हे बोलून ते सगळे क्षणात गाडीत बसले आणि भरधाव वेगाने पळून गेले. मी सुनीलकडे पाहत थरथरत्या आवाजात विचारलं, विहानकडे अशी कोणती गोष्ट आहे? सुनीलने काही क्षण शांत राहिला. मग त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, आता वेळ आली आहे विहानच्या जन्माचं खरं रहस्य सांगण्याची. मी सुनीलकडे अतिविश्वासाने पाहत होते. माझ्या हातात विहान घट्ट बिलगला होता. मी थरथरत्या आवाजात विचारलं, सुनील,
विहानच्या जन्माचं असं कोणतं रहस्य आहे जे मला आजपर्यंत माहीत नव्हतं. सुनील काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, बाईसाहेब, विहानबद्दल जे काही सांगणार आहे ते ऐकताना धीर ठेवा. तुमच्या माजी प्रियकराने तुमच्याशी फक्त प्रेमातच फसवणूक केली नव्हती. तो काही गुन्हेगार लोकांसाठी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करत होता. त्या व्यवहारांचे काही महत्त्वाचे पुरावे त्यांनी पोलिसांपासून लपवण्यासाठी एका डिजिटल स्टोरेजमध्ये ठेवले होते. त्या स्टोरेजची माहिती फक्त त्यालाच होती, पण त्याला अटक होण्याची भीती वाटू लागल्यावर त्याने ती पाहिली माहिती एका गुप्त कोडमध्ये बदलली. त्या कोडची चावी विहानच्या जन्म प्रमाणपत्राशी जोडलेल्या एका कायदेशीर दस्तऐवजात लपवलेली होती. त्याला वाटलं होतं की कुणालाही याचा संशय येणार नाही. माझ्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. म्हणजे ते लोक विहानला त्याच्यासाठी शोधत होते. मी विचारलं. सुनील म्हणाला, हो, त्यांना बाळ नको होतं. त्या दस्तऐवजापर्यंत पोहोचायचं होतं, पण त्यासाठी ते विहानचा वापर करणार होते. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. समोरच्या व्यक्तीने फक्त एवढंच म्हटलं, जर तुझ्या मुलाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आज संध्याकाळी जुन्या गोदामात एकटी ये. फोन लगेच कट झाला. मी घाबरले, पण सुनील शांत होता. तो म्हणाला, आपण त्यांच्या सापळ्यात अडकणार नाही. यावेळी आपणच त्यांना पकडणार. सुनीलने पोलिसांना सगळी माहिती दिली. संध्याकाळी आम्ही नियोजनाप्रमाणे त्या जुन्या गोदामाजवळ पोचलो. मी एकटी आत गेल्यासारखं दाखवलं. काही क्षणातच 4 माणसं सावलीतून बाहेर आली. त्यांच्या मागे माझी प्रियकर उभा होता. तो असत म्हणाला, प्राची, शेवटी तुला यावंच लागलं. मी शांतपणे म्हणाले, तुला नेमकं काय हवं आहे? तो म्हणाला, विहानचे कागद आणि त्या कोडची माहिती. मी मुद्दाम वेळ काढत होते. तेवढ्यात त्याने माझ्याकडे येत माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला. अचानक अंधारातून सुनील बाहेर आला. तिच्यापासून दूर राहा. त्याच्या आवाजात प्रचंड आत्मविश्वास होता. त्यानंतर काही क्षणातच गोदामाभोवती पोलिसांनी घेरा घातला. सर्व बाजूंनी सायरनचे आवाज घुमू लागले. गुन्हेगार पळण्याचा प्रयत्न करू लागले, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. माझी प्रियकरही अखेर अटक झाला. त्याच्या विरोधात अनेक फसवणुकीचे आणि आर्थिक गुन्ह्याचे पुरावे सापडले. काही दिवसांनी न्यायालयाने त्याला दीर्घ कारावासाची शिक्षा सुनावली. त्या प्रकरणानंतर माझ्या आयुष्यातील सर्व भीती संपली. मी सुनीलकडे पाहिलं आणि म्हणाले, तू माझं आणि माझ्या मुलाचं आयुष्य वाचवलंस, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तू मला पुन्हा विश्वास ठेवायला शिकवलंस. सुनील हसत म्हणाला, मी फक्त माझं कर्तव्य केलं. काही महिन्यांनी माझ्या आजोबाच्या उपस्थितीत, माझ्या काही जवळच्या मित्रांच्या साक्षीने मी आणि सुनील साध्या पद्धतीने विवाह केला. विहान आमच्या दोघांच्या मध्ये उभा राहून टाळ्या वाजवत होता. त्या दिवशी त्याने पहिल्यांदा हसत सुनीलकडे पाहून म्हटलं, बाबा. तो एकच शब्द ऐकून सुनीलच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. माझ्याही डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसानंतर आमच्या आयुष्यात पुन्हा कधीही खोटेपणा, भीती किंवा फसवणुकीला जागा उरली नाही. मी माझ्या नोकरीसोबत विहानचं संगोपन करत राहिले आणि सुनीलने स्वतःचा सुरक्षा सल्लागाराचा व्यवसाय सुरू केला. आमच्या घरात पुन्हा हसू, विश्वास आणि प्रेम नांदू लागलं. अनेक संकटानंतर आम्हाला समजलं की खरं प्रेम हे मोठमोठ्या शब्दात नसतं, तर संकटाच्या काळात निस्वार्थपणे साथ देणाऱ्या व्यक्तीत असतं. अशा प्रकारे माझ्या आयुष्यातील संघर्ष, विश्वासघात, भीती आणि रहस्यांनी भरलेला प्रवास अखेर एका सुखद शेवटापर्यंत पोहोचला. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद. शुभ दुपार.